नमस्कार, तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुका व पंचायत समिती तुमसर अंतर्गत येणाऱ्या शिलेगाव येथील स्मशानभूमी चोरीला गेल्याची चर्चा सध्या गावकऱ्यात सुरू होती। शिलेगाव येथील स्मशानभूमीची जागा ही भूमापन क्रमांक 573-574 या दोन गटांमध्ये एकूण 1 हेक्टर 87 आर भूभाग असून या भूभागाचा 7/12 सरकारच्या नावे आहे। मात्र या 1 हेक्टर 87 आर पैकी या ठिकाणी फक्त 80 आर एवढाच भूभाग शिल्लक राहिलेला असून 1 हेक्टरच्या वरील भूभागावर काही गावकऱ्यांनी कित्येक वर्षांपासून या स्मशानभूमीच्या जागेवर अवैध ताबा केलेला आहे। त्यामुळे एखादे प्रेत अंतिम संस्कार करण्याकरिता जमिनीमध्ये खड्डा खोदकाम करत असताना स्मशानभूमीच्या अपुऱ्या जागेअभावी जुने प्रेताचे सांगाडे बाहेर निघत असतात। मात्र कित्येक वर्षांपासून ग्रामपंचायत कार्यालयामधील पदाधिकारी किंवा महसूल विभागातील अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचं गांभीर्यपूर्वक लक्ष केंद्रित केलेले नव्हते। स्मशानभूमीची जागा चोरट्यांच्या हातून उपलब्ध करून द्यावी व आमच्या गावाच्या स्मशानभूमीमध्ये सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी शिलेगाव वासियांची शिलेगाव ग्रामपंचायत कार्यालय पदाधिकाऱ्यांना व महसूल विभागातील नवनियुक्त अधिकाऱ्यांना मागणी केलेली होती। आता नवनियुक्त आलेले तहसीलदार या प्रकरणाकडे काय पाऊल उचलणार यांच्याकडे गावकऱ्यांचं नजरा लागलेल्या होत्या। आमच्या चॅनलला बातमी प्रकाशित होताच मात्र 3 दिवसांमध्येच तुमसरचे नवनियुक्त तहसीलदार माननीय मोहन टिकले हे ॲक्शन मोडवर आले असून शिलेगावातील ग्रामपंचायत सरपंच, सचिव व सदस्य यांच्या नावे पत्र काढले असून स्मशानभूमीवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहे। सदर अतिक्रमण न काढल्यास सरपंच, सचिव व सदस्य यांच्यावर अतिक्रमणास पाठिंबा देत असल्याबाबत अपात्रतेची कारवाईचे प्रस्ताव माननीय अप्पर जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे प्रस्तावित करण्यात येईल असा आदेश तुमसरचे तहसीलदार माननीय मोहन टिकले यांनी ग्रामपंचायत सचिव, सरपंच, सदस्य यांना दिले आहे। कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज करिता संदीप पडारे, भंडारा। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।